कोल्हापुरातील शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांचा 25वा स्मृतिदिन आणि व्हाईट आर्मीचा 26वा वर्धापन दिन आज शहीद दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा झाला। ऐतिहासिक बिंदू चौकात देशभक्तीपर गीत कार्यक्रमासोबतच व्हाईट आर्मीच्या वतीनं कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। यावेळी लक्षदीपांनी परिसर उजळून निघाला। कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या वतीनं 25 डिसेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो। कोल्हापूरचा जवान शहीद अभिजित सूर्यवंशी यांच्या 25व्या स्मृतिदिनाचं आणि व्हाईट आर्मीच्या 26व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून ऐतिहासिक बिंदू चौकात शेकडो श्रद्धादीप प्रज्वलित करण्यात आले। तसंच मशाल रॅलीचं आयोजन केलं होतं। बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, भवानी मंडप आणि बिंदू चौकादरम्यान मशाल रॅली संपन्न झाली। व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली। जिल्हाधिकारी अमोल येडगे, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, आर्मी रिक्रुटमेंट कार्यालयाचे मेजर डॉक्टर सुभित पात्रा, कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण बोर्डचे कर्नल विलास सुळकुडे, जयेश ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला तसंच महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तर अमर ज्योती स्मृती स्तंभ प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। व्हाईट आर्मीच्या वतीनं हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप, करुणालय, चेतना, जिज्ञासा, अंध युवा मंच, बालकल्याण संकुल, अवनी संस्था, अंधशाळा, गायक शिक्षक मंचचे राजेंद्र कोरे, सुभेदार उत्तम नाईक, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे या मान्यवरांचा पुरस्कारानं सन्मान झाला। व्हाईट आर्मी स्कूलच्या वतीनं हर घर तिरंगा है या नृत्याचं सादरीकरण झालं। शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले। राजेंद्र कोरे, डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर करून कार्यक्रमात रंग भरला। यावेळी संस्थेच्या विजया रोकडे, कस्तुरी रोकडे, डॉक्टर शर्वरी रोकडे, सचिव जयवंत कुंभार, विनायक भाट, शैलेश रावण यांच्यासह व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक उपस्थित होते।